पारू मी जरा शेतात फेरफटका मारून येतो, बघून येतो जाऊन लगेच. थांबा मी चहा ठेवते, चहा प्यान मग शेतावर जावा. ठेव लवकर. हो अरे लवकर आवर ना. आवरते हो, ठेवते ना चहा. या ग झालं का ग? हो झालं झालं, घ्या. या ग झालं का? आवर ना लवकर. झालं झालं, देते. हे अगं माझा शर्ट कुठे आहे? तो काही तिथं वळणीवर टाकलाय. अरे टोपी कुठे आहे माझी? ती काही तिथं खुंटीला अडकून ठेवली. चल येतो मी जाऊन बरं का लगेच. हो हो या. राम राम राम. कुठं झालं अशोक? अरे काय नाही, खायला आणायला निघालो. पोरग झोपलंय ना, त्यामुळे चाललंय पटकन. तुझ्या बापाला कोरा चहा करून दिलाय, त्यांनी पिऊन गेले. तुला प्यायचं असेल तर कोरा चहा करून दिलाय. धर हे शेळीचं दूध काढून आण. चहा पिऊन लवकरच शेतावर तुझा बाप गेलाय. बाबा हा राहू द्या, एवढं जाऊ घेऊन तुम्ही, बाकीचं मी कापतून येतो घेऊन. नक्की कापशील ना एवढं? हा हा? हा चालतं. सगळं हे पडलेलं सगळं काढून घे हो आणि मग ये. हो चालतं. हा तुम्ही जावा घरी, जेवण वगैरे करून घ्या, मी येतो घेऊन. जाऊ घरी मी. हो जावा. बरं सगळं काप बर का? हो चालतंय ना. सगळं कापून ये तेवढं. हा कशा फोन करता शिंदेना? हो अप्पा. अप्पा लागला फोन. हॅलो आप्पा बोलतोय. अरे खुळकुळ्या, असं कुठलं गाव नाही जिथं आप्पाचं नाव नाही.
ते साधा अन्नाचं कॉन्ट्रॅक्ट बंद कर आणि ते सगळं काम मला दे. तुला डबल रक्कम देईन. काय ते 10 मिनिटात बोल. 11व्या मिनिटं बघायला तू नसणार. आप्पा त्या गणपतरावचे पैसे आले बघा. ते पैशाचं सोडा, ते शिंदेच्या मागं लागा पहिलं. होय आप्पा. आपल्या हातातलं काम नाही गेलं पाहिजे ते, त्याचं बघा पहिलं. होय आप्पा. तुटलेल्या इटा बाजूला फेक आणि चांगल्या इटा लावून घे. काय पशा कुठे शिंदे? आप्पा लय धुंडाळा. गावलंच नाही. कोणत्या पोळखंडातलंच नाही काय माहिती. कशाला नाही गावला? Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting कासाळान व्यवस्थित लावून घ्या त्या. आप्पाला ओळखत नाही काय? कोण आप्पा आता कळलं ना? तो आप्पाला ओळखत नाही, या जगात राहत नाही. पाठव त्याला. काढ पेपर. भूषा काय स्टाईल, काय हा गंध, काय तुझं रूप. समज ओके मध्ये बाबा ना. तुमचीच कृपा. बघितलं का? अहो तुमच्या गप्पा झाल्या असते तर आणू का चहा? हा ना. अण्णा यावेळी गुलाल आपलाच. सगळी तयारी जोरात झाली पाहिजे. कशाचीच कमी नाही पडली पाहिजे. काय घ्या चहा घ्या. ए भूषे पाणी टाकून पितो का आता त्याच्यामध्ये? चटका बिटका लागला तर व्हायचं अवघड तुझं. काय रावांना मस्करी करता आमची. बर चला निघू आता आपण. गावात जाऊ फेरफटका मारून. सविता आरती कुठे? गेली असेल मैत्रिणीकडे. बघ ठीक. ए नरसाळ्या साईडने चल ना. रोड का तुझ्या बापाचा आहे काय? तुला कळत नाही का अण्णांची गाडी आली? रोड माझ्या बापाचा नाही, तुमच्या बापाचा आहे का? होय
जास्त बोलतोय र. काय बोलतोय? जे बोलतोय ते खरंच तर बोलतोय. ते केळे मग गाडी कळत नाही का कोणाची? कोणाची का असेल, मला काय करायचंय? पाडवे तू जास्त उडायला लागला का? शिस्तीत राहायचं. तुझ्या बापाला विचारायचं असा दान ना कोण आहे. माझ्या समोर उभी राहायची लायकी नाही तुझी. समजलं का? ना चला आपलं कशाला माकडांच्या नादी लागतं. चला. हो सॉरी. तुझ्या का डोळ्यात काय गेले का रे? तुला का दिसत नाही का? सॉरी ना. बघून बसा जरा जरा. अरे वा, आज कसं काही न झालं आमच्या घरी. अगं घरी करमतच नव्हतं, लय बोर होत होतं म्हणून आले. पण तुझं अजून आवरून झालं नाही का ग? आवडते, थांब पण जायचंय कुठं? जाऊ ना तुझ्या शेताकडे फिरत फिरत. बरं, लय बोर होतंय घरी अगं. बरं ठीक आहे, थांब. चल. हा गजा कुठे आहेस? काय करतोय? काटाड्यावर पितोय. बरं बरं आलोच, थांब 2 मिनिटात. हा ये. चल बस गाडी. माग गाडी चालव. आयला काय दिसते राव? आयला तू बघूनच पागल झाला काय? विचारू का तिला? नाही नाही नको बाबा, फुकटचा मार खायला घालशील. अरे दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. हा ना, तिचं नाव काय असेल राव? पूजा, रामभाऊ सरपंचाची पोर आहे ती. चल. कसं ग, गावातली मुलं किती वाईट आहेत ना ग. काय झालं? अगं मी येत होते ना, एकाने लात मारली माहिती का मला. हो का? कोण होतं ते? कोण होतं काय माहिती, मीच पहिल्यांदा त्याला गावात बघितलं. थोबाड फोडायचं ना त्याचं. लय बडबड केली मी त्याला, गुपचूप सॉरी बघून निघून गेला तो. जाऊ दे, होत असतं, एवढं नाही म्हणावं घ्यायचं.
अरे चला आपण निघायचं का? उशीर होतोय. हा चल ना निघू. काय होतंय सर? कुठे होता तितक्या वेळचं तुम्ही? अहो तुम्हाला माहित आहे ना, अहो तुमचे अण्णा कसे आहेत ते. अहो काळजी वाटते आम्हाला तुमची. अहो वहिनी, घरात बसून किती बोर होतं म्हणून गेलते मैत्रिणीकडे. ठीक आहे, ते जाऊ द्या. तुम्हाला चहा ठेवू का? हो ठेवा, पण आलं टाका. ठीक आहे. घ्या चहा. वहिनी मला आहे का हो चहा? हो हो भाऊजी, आणते चहा. काय रे, आम्ही गावातून जाता वेळेस तू आमच्याकडे असं का बघत होतास? तुझी ती मैत्रीण आहे ना, मला लय आवडती. हे बघ, ती तशी मुलगी नाहीये हा, जरा सांभाळून. बर बर, घेऊ का आता चहा? घे. सरपंच आहेत का घरात? आहेत की, या बसा. बोलून आणतो. भाऊ, सर्जेराव आलेत. नमस्कार. नमस्कार, बसा. कसं काय येणं केलं सर्जेराव? मी काय म्हणतो सरपंच, तुमची मुलगी आता मोठी झाली, लग्नाचं काही डोक्यात आहे की नाही? शेषरावांचा मुलगा माझ्या मनात होता. तो म्हणाला होता पोरगी असेल तर बघा. कसं आहे ना सर्जेराव, पूजा अजून शाळेत शिकतीये, होऊ द्या पूर्ण शाळा तिची, मग बघू. ठीक आहे, बरं चला येतो मग मी. अहो थांबा, चहा घेऊन जा. नाही, चहा वगैरे नको, पुढं भरपूर कामं आहेत. चला येतो. ठीक आहे. मग काय करणार, शेतातूनही दमून येते, घरचेही काम करावे लागतात, दोन्हीकडनं माझ्याकडून काम होत नाही. आपल्या मुलाचं उरकून टाका. करायचंय, आलं 2-4 स्थळ, बघू त्यातलं एखादं जमलं तर जमलं, चांगलं आहे की. एखादी मुलगी चांगली भेटली म्हणजे आपण उरकून टाकायचं. 2-3 स्थळ पाहिलेत. आणि ते लग्न बिग्नाचा काही विषय घेऊ नका बरं का. मला काही लग्न वगैरे करायचं नाही लवकर, बघू 2-4 वर्षांनी. काय म्हातार झाल्यावर लग्न करायचं काय? कुठं वय झाले बाबा? अरे वय झालंय तुझं, वय झाल्यावर लग्न करते. मला नाही करायचं लगेच लग्न. काय चाललंय तुमचं? तुम्ही पोरांसारखं काय हसताय? काय हसताय? आता त्याचं काय म्हणणं चाललंय, तो म्हणतो मला लग्न नाही करायचं, मग काय बोलू? म्हातारा व्हायचं त्याला. कुठं लय वय झाले तवा? अरे काय नाही, परत 18 वय झाल्यावर लग्न करायचं असतं. कधी ना कधी करू. अरे माझ्याकडून काम होत नाही, काय करणार मी? दोन्हीकडचं माझ्याकडून आता काही होत नाही. सून घरात आली म्हणजे ती घरातलं बघेल, मी शेतातलं करेल. नाही लय वय चालू माझं. काय रे, काय काम काढलं?
ते काल साधानानी आणि त्यांच्या पोरांनी राव मला मारलं आणि धमकी पण दिली. तेवढं वाचवण राव मला. मी माफी मागायला तयारी. अरे तुला अक्कल आहे का? तू गाढवाच्या डुंगणाचा मुका घेतलाय राव. अरे तो माणूस डोक्यात हाप आहे, त्याचं माझं आधीच पटत नाही. हा बरं एक काम कर, काय काळजी करू नको, आपण सरपंचाकडे जाऊ आणि बघू, करतो तुझी मदत. मी शर्ट घालून येतो, चल गाडी चालू कर. बर ते कामगारांचं पेमेंट आहे, त्यांना पेमेंट कसं करायचं काय म्हणतात? घ्या उद्या सगळे कामगार बोलून बोलून हो, त्यांना पेमेंट करून 50 पोती. राम राम बसा. संजयराव कसं येणं केलं? अहो त्या सदा अण्णांनी खाली या पोराला हाणलं, मग धमकी पण दिली तर तुला बघून घेतो. कसं आहे तुम्ही तेवढं समजून सांगा त्यांना. आता तुम्हाला तर माहितीच आहे ते डोक्यात पांगळे आहे. भाऊ काय पण करू शकतो. उद्या काय कमी जास्त व्हायला नको म्हणून म्हटलं तुम्हाला. ते सदांना किती जरी डोक्यात पांगळा असला, हिने काहीतरी केल्याशिवाय तो काय एवढा हाणणार नाही. बरोबर आहे तुमचं, पण आताची पोरं कशी थोडी नादाने झाला असेल चुकून त्याच्याकडनं. बरं ठीक आहे, चला तुम्ही आमच्या बरोबर. नाही नाही मी येत नाही, त्याचं माझं आधीच वाकडे. मी तिथं येणं म्हणजे आगीत तेल वाचण्यासारखे, त्यामुळे तुम्हीच जावा आणि तेवढं मिटून घ्या. बरं ठीक आहे, चल रे तू चल माझ्या बरोबर. तू बस रे, मी येतो लगेच. बरं एक काम कर, गाडी काढ, मी आलो लगेच. ताईसाहेब हे बरी आहे का ड्रेस? वहिनी हा नको, यातला दुसरा पॅटर्न बघू की आपण. बघा हा कसा वाटतो तुम्हाला? आरती एवढ्या उन्हाचं कशासाठी फिरता तुम्ही? आजारी बिजारी पडताना दिवस वाईट आहेत. जाताना छोट्या अण्णाला बरोबर घेऊन जात जावा. ठीक आहे अण्णा. नमस्कार सरपंच. नमस्कार सरपंच. आहे का अण्णा घरात? आहेत. तू थांब रे. येऊ का अण्णा? अण्णा येऊ का? अरे सरपंच साहेब या या या, बसा बसा. पाहुण्याला चहा पाण्याचं पडतं. कसं काही नाही केलं सरपंच साहेब आमच्याकडं? अण्णा होतं छोटस काम. बोला की. करण आत ये. माजुरी काय करते तुमच्या बरोबर? एवढं होतं आमच्यावर काल. अण्णा चुकी झाली त्याची, घ्या यावेळेस समजून. पुन्हा नाही करणार तो कधी, सांगितलंय त्यांनी समजा आम्हाला. ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून करतो त्याला माफ. त्याच्याही लक्षात असू द्या, परत अशी चूक नाही झाली पाहिजे. कारण या अण्णाकडं ना चुकीला माफी नाही. बरं अण्णा ठीक आहे, चला मी येतो, भरपूर काम आहेत मग. नमस्कार. ऐक ना, मला तुला महत्वाचं बोलायचं आहे. बोल ना. अगं तुला मारलेला मुलगा आहे ना, तो घरी आला होता आणि ते पण सरपंच बरोबर. हा का? हां बरं आपण त्याला भेटू आणि विचारू कशाला आलता. हां ठीक आहे, चालेल चालेल. ऐक ना, मला बापूला स्वयंपाक बनवायचा आहे, जाऊ का मी घरी? हां ठीक आहे, चालेल चालेल.
मला काहीतरी बोलायचं तुझं. का रे बोल ना. बोला तू. मला आहे ना लय भीती वाटते. एवढीच भीती वाटते तर कशाला मला इथं थांबवलं? जाऊ का मी? आहे नाही थांब. मी आहे ना तुला बघितल्यापासून आहे ना माझ्या डोक्यात सारखं तुझाच विचार होते. ये तुम्ही आपल्या वीटभट्टीकडे एक चक्कर मारून येतो. आपल्याला तुला आवडतेस. 1 वर्ष झाला तुझा फक्त मी फोटोज बघतोय, पण मी आज विचार केलाय की आज बोलायचंच. आपल्यालाही जीव आहे. तुझा असेल माझ्यावर जीव, पण माझा नाही ना तुझ्यावर. चले घेतो. काय बोलतो तिला सांग का आपल्याला? काय नाही पाशा मामा, येऊ का? काय रे गाजा असं तोंडावर 12 वाजल्यासारखं का झाले? काय सांगू तुला, पल्लवी नाही का, हा तिला विचारलं मी आज, नाही बोली लागते. त्यात तो बेवडा पाशा, त्याने आम्हाला बोलताना बघितलं. आता तो अख्ख्या गावभर बोंबाटा करत फिरत. अरे असं काय करतो? हे बघ, जबरदस्तीने प्रेम होत नाही रे. त्याच्यासाठी तुला तिच्या मनात जागा करावी लागेल बघ. आता तू मला शिकवतो का प्रेम कसं करायचं? तुला कधी झालं एक प्रेम? रताळ्या. अरे माझा बी लय जीव आहे रे त्या पूजा, पण मी जर असं तुझ्यासारखं विचारायला गेलो आणि तिने जर असं पल्लवीसारखं बोललं तर मग? तू नको टेन्शन, मी विचारतो तिला. बरं चल भेटू उद्या मग. काय पण मला नाही बोलू शकत. गावाची परिस्थिती जरा बेकारच झाली होती. हा सरपंचाला फोन केलेला, येतील ती, बोललो त्यांच्याबरोबर. नमस्कार. नमस्कार. तुमची चातुर्ताने वाट पाहतो. या
कसं काय चाललंय नागोडे गावामध्ये? गावात सध्या आता खूप समस्या आहेत, त्या सॉल्व्हच करावं लागतील आपल्याला. नक्कीच नक्कीच, त्यासाठीच आज आपण इथे भेटलोय. नक्कीच प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आपण. कारण की गावाने आता आपल्याला निवडून दिलं, मग त्या विचार तर करावाच लागणार त्यात. नक्कीच नक्कीच. रोहिणी चहा. थोडीशी आपण समस्येवरती जरा बोलून काय समस्या आहेत मलाही कळेल. गावामध्ये गावाच्या समस्या आहे, रोडचा प्रॉब्लेम आहे, शाळेचा बी प्रॉब्लेम आहे थोडासा, आणि दलित वस्तीचा बी थोडासा प्रॉब्लेम. वरल्या पारुबाईंनी माझ्या दारात हांडा आणून आपटला, त्याला पाण्याचा प्रश्न सोडावा लागेल. आपण ग्रामसभा लावली पाहिजे, आपण सगळे एकत्र बसलो पाहिजे. तुम्हाला आपल्याला जनतेतून निवडून दिलं सरपंचाला, सगळे मिळून लक्ष घालून हा प्रश्न आपल्याला सोडावा लागेल. नक्कीच नक्कीच नक्कीच. भाऊ त्या दिवशी त्या रोडच्या खड्ड्यामध्ये आहे ना, तो शंकर गाडीवरून पडला, त्याचे हातपाय तुटलेत, त्याची बायको आपल्या नावाने बोंबलती, म्हणते की सरपंच काही कामाचं नाही, रस्त्याचं कामच करत नाही. शाळेचे पत्र्याचं पण त्या आडवत तुझे पाईपलाईन पाईपलाईन फुटली, 4 दिवस झाला घरात पाणी. काल बायकोने आंघोळी सुद्धा पाणी दिलं नाही. 4 दिवस झालं तर कामं होत नाही. तुमच्या सगळ्यांचे हेच सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आज मला तुम्ही सरपंच निवडून दिले, ते मी नक्कीच करत. मी काय म्हणतो, मी 3 मुद्दे काढलेले आहेत. दलित वस्तींचा सर्वप्रथम आपण घराचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, त्यानंतर तुमचा पाण्याचा प्रॉब्लेम, आणि तसं बोललो तर रस्त्याचाही प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतोय. येत्या काळात आपलं रस्त्याचंही काम चालू होतंय. बोलू तसं एक मीटिंग लावू आपण आणि ती समस्या नक्कीच नक्कीच नक्कीच. भाऊ मी काय म्हणतो, बरं आहे बरं. मी काय म्हणतो भाऊ, सगळ्यांना एकदाचं खाते वाटप करून टाका, म्हणजे कामाचा निपटारा लवकर होईल आणि सुरळीत होईल, काही अडचणच राहणार नाही. ठीक आहे, आपण एक ग्रामसेवकाची मीटिंग ठेवूया. चालेल. आणि कामाला सुरुवात करूया, जोरात काम करूया आपण. ओके. तुमचं सहकार्य मला लागणार आहे ना. सहकार्य आहेच ना गव्हाणे साहेब, तुम्ही लागणार आहे. नाही, आपण बसून मीटिंग लावू आणि आपण चहावर सरपंच आणि उपसरपंच चहा गोड करून आपल्याला नाही जमणार. जनता सांभाळायची आपल्याला. नक्कीच नक्कीच नक्कीच. घ्या. तुमचे आशीर्वाद असतील ना तर नक्कीच होईल. तुम्हीच घ्या. चहा आत्ताच घेतला. बरं चला, येऊ मी निघू. काय झाले, मला भरपूर काम आहेत पुढे, मी येतो. ओके. चल. ओके. बोला सरपंच, या वीट भट्टीवर आहे बेटा. अप्पा, कुणाचा फोन होता? सरपंचाचा फोन आलता. अर्जंट काम आहे बोलले, भेटायचं. म्हणलं या वीट भट्टीवर. बर. येतात ते आता भट्टीवर. खुर्च्या टाकून घ्या 2. हो. सरपंच, कसं आठवण झाली आप्पाची. आईला त्या सदा अन्नाच्या भावनी ना नको नको करून सोडलंय. आमची पोरगी पळून घेऊन जायचा विचार करतोय काय तो?
त्याचा कार्यक्रम झालाच पाहिजे म्हणून तुमच्याकडे आलोय. सरपंच फोकाट हातीचे कार्यक्रम आपण करत. ठीक आहे, उगाच तुमचा वेळ वाया घातला मी. येतो मी. ठीक. चला रे. पडले बकरा आलाय का पैसे सोडून नाही म्हणले होय. म्हणणं काही कळलं नाही पाहिजे मला. आप्पा कसं सांग का, एका दगडात 2 पक्षी मेले पाहिजे. ठीक आहे पशा, काटानेच काटा काढू. चल. हॅलो हॅलो, कोण बोलतोय? आप्पा बोलतोय. आप्पा बोला आप्पा, काय काम काढलं? वीट भट्टीवर या जरा भेटायला, महत्वाचं बोलायचंय. ठीक आहे, येतो, भेटू तिकडं. या. आप्पा जाणार आहे. आप्पा काय गप्पा मारा बोलवला आम्हाला? या बस जरा. बोला, काय बोलायचंय? अण्णा एवढे पैसे कमवून ठेवणार कुठं? नक्की काय बोलायचं आप्पा तुम्हाला? स्पष्टच बोला. नाही कसं आहे, अण्णाला थोडं रोख बोललेलंच आवडतं. अण्णा तुमचा जो भाऊ आहे ना, तो सरपंचाच्या पोरीच्या नादी लागलाय, त्याला सावरा जरा. काय पण बोलू नका आप्पा. तुम्हाला कसं माहिती? सरपंच साहेब स्वतः सांगायला आले होते माझ्याकडे. सरपंच उडा लागला का आता आमच्यावर? ठीक आहे, बघतो आम्ही काय करायचं. चल रे. आप्पा आता कसं फिक्स कार्यक्रम लावलाय. चायला तो आप्पा आणि सरपंच लयच मारल्यासारखे करायला लागलेत. अण्णा द्या मग झटका. आता झटका नाही, आता देणार तो दणका. नावाचं टेंड आहे. कोणाच्या नावाचं टेंडर? तुम्ही काय उपटता? काय तमाशा लावला हा? तालुक्यात कोणी पण आपल्याला उडायचा प्रयत्न करतोय? काय करताय काय तुम्ही? अण्णा एवढा राग बरा नाही, आणि तसंही पाहतो म्हटलं ना अण्णा, तर तुमच्याशिवाय आम्हाला आहे तरी कोण? अरे पोरांनो, कामाकडे पण लक्ष द्या थोडस. कोणी येतंय आपल्याला काही बोलून जातंय, कामाकडे लक्ष द्या. चला.
घना रेड्डी अन्ना बोल रहा हूँ। हाँ हाँ। मुन्ना कल का सूरज नहीं देखना चाहिए। गप्पा कुणाशी मारतो गप्पा? बसा शामराव, काय नाही बघतोय आपलं मोबाईलला. काय म्हणता? काय जरा आमचा पण विचार करा. वय वाढत चालले तर डिग्री वाढत चालली. बघू बघू तुमचं पण बघू. ते पाटलाला फोन लाव जरा. पाटलाला? असं कोणतं गाव नाही जिथं शामरावचं नाव नाही. हॅलो पाटील, आप्पा बोलायचं म्हणते. हॅलो आप्पा काय म्हणताय? उद्या भेटायचं आपल्याला. हा या उद्या भेटू. चला. त्या अण्णाला फोन लाव जरा. अण्णा अण्णा फोन. हॅलो, उद्या पाटलाच्या घरी जाऊन भेटायचं आहे आपल्याला. ठीक आहे. ओके. हा उद्या भेटा. सुप्रिया, काय हो? ते वरती आहे ना कपाटामध्ये कांबळे साहेबांची फाईल आहे, ती घ्या बरं जरा. हो आणते. काय हो, तुम्हाला माझ्यासाठी कधी वेळच नसतो. सतत आपल्या कामात व्यस्त असतात. कधी माझ्यासाठी घरासाठी वेळ काढणार आहात की नाही? सध्या इलेक्शन पिरियड आहे, बरीच कामं आहेत, माणसं जोडायला लागतात. थोडं तुम्ही समजून घ्या. बसा तुमची कामं करत.
चल गाडी काढा. काय रे बाळा, कुठं चालला? टाक्या भरलेल्या आहेत, मोटर बंद करून घे. चल चल. रेड्डी भाई, हाँ, ये दगड़वाड़ी के सरपंच है। आपने जो कुछ किया है वो मुझे मालूम है, तो मैं आपका प्रॉब्लम सॉल्व कर देता हूँ। आप इनके लिए काम करिए, क्योंकि ये बहुत अच्छे आदमी है। और आप जिनके लिए काम करते थे वो अन्ना और सदा अन्ना और अप्पा, तो वो दोनों एक हो चुके। वो आपका कब गेम बजा देंगे आपको भी पता नहीं चलेगा। तो मैं आपसे एक विनती करता हूँ, आप इनके लिए काम करिए।
भाई बोलो वो पार्टी का टिकट मुझे चाहिए। ठीक है। आपण काय करू बोलत साहेब, पण आज जाऊन मीटिंग करू मग। या सरपंच बसा। तात्या आपलं ते वरचं कंपनीचं काय काम आहे जरा बघताय का तुम्ही? चला हो हो चला।